जळगावच्या महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 13 मधील माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव प्रफुल्ल देवकर यांच्या विरुद्ध भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार जितेंद्र मराठे यांच्या लढतीची जोरदार चर्चा जळगावच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। गेल्यावेळी नगरसेवक तसेच माजी सभापती राहिलेल्या जितेंद्र मराठे यांचा प्रभाग 13 मध्ये चांगलाच प्रभाव आहे। सर्वसामान्य कुटुंबातील जितेंद्र मराठे यांनी प्रभाग 13 मधील प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे। मूलभूत सुविधांबरोबरच प्रभागातील प्रत्येक गोष्टीची काळजी घेण्याला, नागरिकांच्या समस्या सोडवण्याला जितेंद्र मराठे यांनी प्राधान्य दिले आहे। भाजपने उमेदवारी नाकारली, मात्र जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली असून जनतेने ही निवडणूक हातात घेतल्याचे बोलले जात आहे। आतापर्यंत प्रभागात केलेल्या कामांच्या जोरावर जितेंद्र मराठे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। तर दुसरीकडे प्रभागातील स्थानिक नसलेले नवखे उमेदवार प्रफुल्ल देवकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। प्रचारादरम्यान जितेंद्र मराठे यांचा ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले जात आहे। आपल्यातलाच माणूस म्हणून त्यांची ओळख या प्रभागात झाली असून प्रचारात त्यांनी आघाडी घेतली आहे। भाजपने डोक्यावरून छत्र काढलं, मात्र माझं चिन्ह छत्री आहे, त्यामुळे मतदानाच्या रूपात मतदार मला सामावून घेतील असा विश्वास जितेंद्र मराठे यांनी व्यक्त केला आहे। मतदार पुन्हा जितेंद्र मराठे यांच्या पाठीशी उभे राहतात की नवखे उमेदवार प्रफुल्ल देवकर यांना संधी देतात, हे पाहणं महत्त्वाचं असून प्रभाग 13 मधील या हाय व्होल्टेज लढतीची जोरदार चर्चा रंगली आहे। कारवाई देखील करण्यात आली। नमस्कार, मी जितेंद्र भगवान मराठे अपक्ष उमेदवारी करतोय छत्री निशाणीवर प्रभाग क्रमांक 13 मधनं। मी म्हणजे ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचा संघर्षातला काळ होता त्यावेळेला आम्ही या ठिकाणी पक्षासोबत आम्ही एकनिष्ठतेने काम केलं आणि हे करत असताना गेल्या लोकसभेच्या निवडणुका असतील, अनेक विधानसभेच्या निवडणुका असतील, या ज्या काट्याच्या टक्कर आपण ज्या ठिकाणी म्हणतो अशा परिस्थितीमध्ये आम्ही कुठं न डगमगता या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचंच काम शेवटच्या घटकेपर्यंत केलं। आम्हाला वेगवेगळ्या परीने आम्हाला वेगवेगळे आमिष दाखवण्यात आले होते, सगळं करण्यात आलं होतं, पण तरी सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीच हेच चिन्ह तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम केलं। दादा, पण मात्र आपलं तिकीट कापण्यात आलेलं आहे, अनेक ठिकाणी आमदारांच्या पुत्रांना दिले जाते, शिंदेसेना असो भाजप असो। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तर एक गेल्या 15 दिवसापूर्वी की 8 दिवसापूर्वी असं एक पत्र निघालं होतं की आमदारांच्या आणि खासदारांच्या घरामध्ये घराणेशाहीमध्ये उमेदवारी दिली नको पाहिजे असं एक त्या ठिकाणी पत्र निघालं होतं। पण काही ठिकाणी ठीक आहे, काही ठिकाणी काही ऍडजस्टमेंट असतील की त्या ठिकाणी तसे कॅपेबल उमेदवार नसतील म्हणून त्यांना दिलं असेल। पण या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून ज्या वेळेला काम करत होतो, 2018 मध्ये निवडणूक लढवली, चारही आम्ही कमावर निवडून आलो, त्याचबरोबर नागरिकांशी सतत संपर्क राहिला, छोट्या मोठ्या समस्या असतील, त्यांचे सुखदुःख असतील, याच्यामध्ये आम्ही सगळं सामोरे जाऊन या ठिकाणी भाजपाचा एक चांगला बालेकिल्ला आम्ही तयार ठेवला। एवढा असताना या ठिकाणी आपण एका माजी पालकमंत्र्याच्या चिरंजीवासाठी आपण या ठिकाणी त्यांना उमेदवारी द्यायची आणि संघटनेत काम करणाऱ्या ची उमेदवारी कापायची, याचा एक म्हणजे मला या गोष्टीची खंत आहे। आता ज्या वेळेला बंडखोर म्हणून माझ्यावर ज्या वेळेला कारवाई करण्यात आली, ज्या वेळेला आमची भारतीय जनता पार्टीची ज्या वेळेला 57 नगरसेवक होते आणि 2.5 वर्षाच्या काळानंतर काही नगरसेवक आमच्यातनं निघून दुसऱ्या पार्टीमध्ये समर्थन देऊन त्यांचा महापौर केला, त्यावेळेला पार्टीच्या विरोधातलं ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला त्यांच्यावर जी कारवाईची अपेक्षा होती त्या ठिकाणी कुठेही इतकं तात्काळ लक्ष घातलं गेलं नाही। पण एका संघटनेच्या कार्यकर्त्यावर ज्या पद्धतीने, म्हणजे माझ्या समोर जर भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर उमेदवार असता तर मी निवडणूक लढली नसती, मी त्यांच्या सोबत पाठिंब्याने काम करत असतो, खांद्याला खांदा लावून फिरलो असतो। पण आमच्या समोर तुम्ही ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा एक केडर तयार असून त्या ठिकाणी तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बरं घराणेशाही जिवंत ठेवण्यासाठी जर देत असाल तर म्हणजे त्यांच्या सोयीनुसार राजकारण, की धरणगावमध्ये निवडणूक लागली त्यांनी एकाला तिथं उभं करायचं, ग्रामीणची विधानसभेची निवडणूक लागली त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवायची, जळगाव शहरामध्ये त्यांच्या लहान मुलाला निवडणूक लढवायची, उद्या उठून जिल्हा परिषद मध्ये पुन्हा एका भारतीय जनता पार्टी, मी तर सांगतो या आपल्या माध्यमातून हे जितेंद्र मराठे ज्या पद्धतीने घडलेले आज अशीच परिस्थिती जिल्हा परिषदच्या गटामध्ये उद्याच्या तारखेमध्ये ज्या वेळेला एखादा भारतीय जनता पार्टीचा ज्या ठिकाणी गट असेल त्या गटाच्या ठिकाणी हे यांच्या मुलाची उमेदवारी मागतील आणि तिथं असाच एखाद्या संघटनेच्या कार्यकर्त्याचा बळी जाईल अशी एक मानसिकता या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून दिसते। किंवा आता बडतर्फ तर भाजपने केलेला आहे, तुम्ही कोणासोबत असणार?
बडतर्फ जरी भाजपाने केले आहे, बघा मी ज्या 2002-2003 पासून मी या भारतीय जनता पार्टीचं काम करतोय आणि आम्ही या नेत्यांच्या तालमीत घडलेले लोक आहेत. म्हणजे आम्ही ज्या वेळेला निवडणूक लढत असताना आम्ही कुठलंच म्हणजे आम्ही वेळ पाहिला नाही, काळ पाहिला नाही, पैसा बघितला नाही. हे सगळं करत असताना या ठिकाणी आम्ही आमची उमेदवारी अपक्ष म्हणून जरी करतोय, शेवटी हे बघा मी ज्या विचारधारेत काम करतोय ती विचारधारा तर एकदमच काही डोक्यातनं निघून जात नाही. शेवटी तळागाळापर्यंत काम केलेलं आहे म्हणून त्या मानसिकतेत आम्ही फक्त विजयाच्या माध्यमात आम्ही आमचा विचार ठेवलेला आहे विजयापर्यंतचा. पुढे विजयानंतर काय करायचं ती पुढची स्ट्रॅटेजी नंतर ठरवणार आम्ही. मी रोष म्हणजे असं म्हणेल की ठीक आहे, जितेंद्र मराठे काही चुकला असेल तर तुम्ही त्याला घरातला पोरगा तुम्ही घरात बसून त्याची चूक त्याला समजवली असती आणि नव्याने त्याला कामाला लावलं असतं. पण मी तुम्हाला अजून एक आठवण करून देतो, महायुतीचा आपण ज्या ठिकाणी आपण सांगतो की आज जळगाव शहरामध्ये महायुती आहे, महायुतीचे उमेदवार ज्या ठिकाणी तिथं ज्यांनी अपक्ष उमेदवारी केली असेल तर दुसरा पक्ष, तर मी प्रभाग क्रमांक 6चा या ठिकाणी जाणून उल्लेख करेल की ज्या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीचे गेल्या वेळेचे आपले जिल्हाध्यक्ष दीपक दादा सूर्यवंशी निवडणूक लढत आहेत. त्या ठिकाणी एक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवाराला अधिकृत एबी फॉर्म दिलेला आहे. मग त्या ठिकाणी आपण महायुतीचं धोरण का लागू करत नाही? मग ह्याच ठिकाणी आपण का त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आपण लढतोय, मग या ठिकाणी का मैत्रीपूर्ण लढत नाही? म्हणजे असं आपण अंतर का ठेवतायत? मी एक सामान्य परिवारातनं काम करतो म्हणून, किंवा मग एक माजी पालकमंत्र्यांना कुठेतरी त्यांचा एक वारसा जिवंत ठेवायचा म्हणून असं काय चित्र हे आपण याचं संशोधन करावं.